चला, नमस्कार वाघो. आजचा हा व्हिडिओ लय महत्त्वाचा आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला 5वी नवोदयच्या पूर्ण प्रकरणावर चर्चा करायची. तसंच 5वी नवोदयची आहे ना परीक्षा यावर्षी 28 नोव्हेंबर 2026ला आहे. बरं, फॉर्म भरण्याची लास्ट तारीख 31 जुलै 2026 आहे. तर बाळा, नवोदयची रूपरेषा बदललेली आहे, सिलेबस बदललेला आहे. EVS परिसर अभ्यासचा आपला भाग नवीन आलेला आहे. ठीक आहे. गणिताचे 2-3 चॅप्टर लेस झालेले आहेत, कमी झालेले आहेत. आणि 3 चॅप्टर गणिताचे कमी झालेत आणि बुद्धिमत्ता चाचणीचे 5 चॅप्टर कमी झालेत. ठीक आहे. तर आपल्या टेस्ट सिरीजसुद्धा सुरू येतात. ठीक आहे. नवोदयची नवीन बॅच जॉईन करायची असेल तर या नंबरवर मला व्हॉट्सअप करा किंवा कॉल करा. ठीक आहे. अत्यंत कमी फीसमध्ये बॅच सुरू आहे. तर बॅच असेल नवोदय गुरु ॲपवर किंवा काही कळत नसलं तर झूम ॲपवर, दोन्हीवर पण बॅच आहे. तर बाळाहो, बघा, पहिल्या चॅप्टरची रूपरेषा बघूयात. संख्या आणि संख्या पद्धती आहे ना. ह्याच्यामध्ये काय काय विचारलं जाणार, कसे प्रश्न असतात आहे ना. संख्या आणि संख्या लेखन पद्धतीमध्ये काय काय विचारलं जाणार आहे ना. बघा, नंबर 1 स्थानिक किंमत, दर्शनी किंमत आहे ना. स्थानिक किंमत, दर्शनी किंमत, स्थानिक किंमत, दर्शनी किंमत. त्याच्यानंतर बघ बाळा, संख्या वाचन आहे ना. संख्या वाचन म्हणजे सांगतो तुला काय भानगड आहे. तर त्याच्यानंतर संख्या वाचन झालं. त्याच्यानंतर संख्यांचे प्रकार आहे ना. त्याच्यानंतर जवळच्या दशकापर्यंत, शतकापर्यंत आहे ना, हजारापर्यंत किंवा जवळच्या दशांशापर्यंत, शतांशापर्यंत. ठीक आहे. आणि संख्यावर उपयोजनात्मक प्रश्न, इतका भाग संख्यावरचा आहे. आणि तुम्ही म्हणले सर ह्याच्यावर किती मार्क, किती प्रश्न विचारले जाऊ शकतात. तर 100% ह्याच्यावर 2 प्रश्न विचारले जातात यावर्षी. 100% 2 प्रश्न म्हणजे किती गुण? 2.5 गुण. 2 प्रश्न म्हणजे 2.5 गुण, कारण एक प्रश्न 1.25 मार्काला आहे नवोदयला. ठीक आहे. तर 2 प्रश्नाचे 2.5 गुण. ठीक आहे. 2 प्रश्नाचे 2.5 गुण आहेत बाळा. ह्याच्यावर 100% विचारले जातात. पहिला भागाची चर्चा करूयात आपण, स्थानिक किंमत आणि दर्शनी किंमत. आता स्थानिक किंमत म्हणजे काय की बापा आहे ना, या संख्येतील आहे ना अधोरेखित अंकाची स्थानिक किंमत किती. अधोरेखित म्हणजेच काय आहे ना, अंडरलाईन केलेल्या अंकाची स्थानिक किंमत म्हणजे प्लेस व्हॅल्यू. स्थानिक किंमत म्हणजे प्लेस व्हॅल्यू. स्थानिक किंमत म्हणजे इंग्लिशमध्ये काय म्हणतात? प्लेस व्हॅल्यू. आता दिदे तू मला सांग, अधोरेखित केलेलं कशाला आहे? अंडरलाईन केलेलं आहे 2ला. या 2ची स्थानिक किंमत अंडरलाईन कशाला केलेलं आहे? 2ला. मग 2ला 2 लिहायचे, 2ला 2 लिहायचे आणि 2च्या पुढे 2 नमुने बसलेले इथं. 2ला 2 लिहिले, 2च्या पुढे 2 कार्यकर्ते येतं म्हणून 2 शून्य आहे ना, म्हणजे 200. बरं, नाही कळलं? हे 2ला 2 लिहिले, 2ला 2 आणि 2च्या समोर किती कार्यकर्ते येतं? 2 कार्यकर्ते आहेत म्हणून 2 शून्य. त्या स्थानिक म्हणजे त्याचं स्थान कुठं आहे? एकक, दशक. त्याचं प्लेस कुठं आहे? ठिकाण कुठं आहे? एकक, दशक, शतक. शतक स्थानी आहे. शतक स्थानी म्हणजेच 200 आहे ना. तर स्थानिक किमतीवर प्रश्न येणार, असे प्रश्न येणार. दर्शनी किमतीवर बी प्रश्न येणार आहे ना. या संख्येतील सहस्र स्थानच्या अंकाची दर्शनी किंमत काय? सहस्र स्थानच्या अंकाची दर्शनी किंमत काय? ठीक आहे. सहस्र स्थानच्या अंकाची दर्शनी किंमत काय? आता आमचा भाऊ म्हणला सर सहस्र म्हणजे काय? मी म्हणलं तू इकडे आहे पहिले. ठीक आहे. सहस्र म्हणजे काय? बघा, एकक, दशक, शतक, सहस्र. सहस्र म्हणजे हजार. 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 हजार. सहस्र म्हणजे हजार. सहस्र म्हणजे इन इंग्लिश 1000 प्लेस. 1000 युनिट, 10, 100, 1000.
एकक दशक शतक हजार म्हणजे सहस्र, एकक दशक शतक हजार म्हणजे सहस्र, एकक दशक शतक हजार म्हणजे सहस्र, एकक दशक शतक हजार म्हणजे सहस्र. मग सहस्रस्थानी कोण आहे? सहस्रस्थानी 2 आहे. मग 2ची दर्शनी किंमत दर्शन घेतल्यासारखी जशी दिसती तशी लिहायची. 2ची दर्शनी किंमत 2च, 2ची दर्शनी किंमत 2च. त्याच्या पुढे 3 शून्य लिहायची नाही, ती स्थानिक किंमत झाली. 2च्या पुढे 3 शून्य त्याचं स्थान. दर्शनी किंमत जसं दिसतंय तसं, दर्शनी किंमत जसं दिसतंय तसं. ठीक आहे. बघ बाळा, स्थानिक किंमत दर्शनी किंमतीवर प्रश्न येणार. त्याच्यानंतर बघ संख्यावाचन, दुसरा घटक बघ संख्यावाचन, है ना. संख्यावाचनामध्ये काय येणार बघ, तुला सांगतो, है ना. संख्यावाचन हा महत्त्वाचा घटक. संख्यावाचनावर तुम्हाला प्रश्न दिसणार. ठीक आहे, दिसणार 5 करोड, है ना, 5 करोड 3 सहस्र, है ना, 712 ही संख्या अंकात कशी लिहाल? ही संख्या अंकात कशी लिहाल? ही संख्या अंकात कशी लिहाल? ठीक आहे बाळा. मग मला सांग, ही संख्या अंकात लिहायची म्हणल्यावर तुला पहिले 5 करोड माहीत असणं गरजेचं आहे. ठीक आहे. 5 करोड म्हणजे कोटी, करोड म्हणजे कोटी 7 शून्य, 1 2 3 4 5 6 7 शून्य. बघ 5 करोड तुला जर डायरेक्ट जर येत असलं तू अभिनंदन, डायरेक्ट जर लिहिता येत असलं तुझं अभिनंदन, डायरेक्ट लिहिता येईल तुला एवढी मोठी संख्या. पण येत नसलं तरी मी 5ला 5 करोड म्हणजे कोटी 7 शून्य, 1 2 3 4 5 6 7. करोड म्हणजे कोटी, करोड म्हणजे कोटी, करोड म्हणजे कोटी, करोड म्हणजे कोटी, करोड म्हणजे कोटी. हे ना, हे आपलं रात्रीच्या बॅचला सगळं चालू आहे. ठीक आहे. बॅच जॉईन करायची तर या नंबरवर कॉन्टॅक्ट करा किंवा प्ले स्टोअरवरून नवोदय गुरु ॲप डाउनलोड करा. ॲपमधून बी बॅच जॉईन करू शकतात किंवा ह्या नंबरवर बी बॅच जॉईन करू शकतात बाळा. है ना. बघ 5 करोड, 5ला 5 करोड म्हणजे कोटी, 5ला 5 करोड म्हणजे कोटी, है ना. कोटी म्हणजे 7 शून्य. आता 3 सहस्र, 3 सहस्र, 3000, सहस्र म्हणजे हजार, सहस्रलाच हजार म्हणतात, सहस्रलाच काय म्हणतात? हजार. 3 सहस्र म्हणजे 3000. मग हजार म्हणजे इथं 1 2, हजार म्हणजे 3 शून्य. बघ 3 सहस्र कसे असतात? 3ला 3 सहस्र म्हणजे 1000 3 शून्य. ठीक आहे. 3ला 3 सहस्र म्हणजे 1000 3 शून्य. 3ला 3 सहस्र म्हणजे 1000 3 शून्य. मग हे 3 शून्य आणि 3 इथे लिहिले 3000. 712 तुला येतात. 7 आणि 12 712, 7 आणि 12 712. इथं मिळव कडीला 2 1 7. याची ॲडिशन कर वाटलंस तर. तुला तिला अवघड जात असलं तर 5 करोड, 5 वर 7 शून्य, 3000 आणि 712, 2 1 7 3, हे 0 बाप्पा, हे 0 बाप्पा, हे 0 बाप्पा आणि हे 5 बाप्पा. एकक दशक शतक हजार 10,000 लाख 10 लाख कोटी म्हणजे करोड. 5 कोटी 3,712. मग पर्यायात उत्तर असं बघायचं, पर्यायात असं उत्तर बघायचं आणि लिहायचं. ठीक आहे. वाचनावर प्रश्न येणार. ठीक आहे. त्याच्यानंतर बघ बाळा संख्यांचे प्रकार, संख्यांचे प्रकार बघा. संख्यांच्या प्रकारावर कोणते प्रश्न येणार तुला सांगतो. संख्यांचे प्रकार, हां, तर हे महत्त्वाचा भाग आहे. ठीक आहे. त्याच्यामध्ये समसंख्या तुला माहिती येतात, समसंख्या माहिती येतात, आहे ना. विषम संख्या, समसंख्या, विषम संख्या, आहे ना. नैसर्गिक संख्या, ठीक आहे. पूर्ण संख्या, समसंख्या, विषम संख्या, नैसर्गिक संख्या, पूर्ण संख्या. ठीक आहे. मूळ संख्या, मूळ म्हणजे अभाज्य संख्या, ळ बाळाचं अभाज्य संख्या, मूळ संख्या म्हणजे अभाज्य संख्या. त्याच्यानंतर बाळा आहे ना आपल्या कोणत्या संख्या? संयुक्त संख्या, संयुक्त संख्या. त्याच्यानंतर वर्गसंख्या, वर्गसंख्येला काय म्हणतात बाळा? चौरस संख्या. वर्गसंख्येला काय म्हणतात? चौरस संख्या. त्याच्यानंतर घनसंख्या, त्याच्यानंतर परिमेय संख्या,
त्याच्यानंतर अपरिमेय संख्या, आणि त्याच्यानंतर रोमन संख्या. ठीक आहे, इतका भाग येणार, एवढ्यावर प्रश्न येणार. तुम्ही चुप आहे ना, लई सोपं आहे हे. समसंख्या 2 पासून सुरू होतात. 2 4 6 8, 8 आणि 2 10, 10 आणि 2 12, 12 आणि 2 14, 14 आणि 2 16, 16 आणि 2 18 आहे ना रे. संख्येच्या समसंख्यांची पूर्ण ट्रिक, कडीला बेच्या पाड्यातला अंक पाहिजे. ही संख्या बेच्या पाड्यात येते का नाही कसं कळणार? कडीला बघायचं, कडीला एकक स्थानी 6. येस, तात्पुरतं लक्षात ठेवा, ते डिटेलमध्ये बॅचमध्ये होणार आहे, कारण ह्याच्यावर जर घ्यायला गेलं तर 4-5 दिवस लागतात. समसंख्या 2 पासून सुरू होतात. सगळ्यात लहान समसंख्या 2, 2 4 6 8. ठीक आहे, 2 पासून सुरू होतात. ठीक आहे, विषम संख्यांची सुरुवात 1, 3, 5. बेच्या पाड्यात न येणाऱ्या विषम 7, 9, आहे ना, 1, 3, 5, 7 आहे ना. 1 पासून सुरू होणाऱ्या संख्या विषम संख्या. त्याच्यानंतर नैसर्गिक संख्या 1, 3. बेच्या पाड्यात न येणारे विषम, बेच्या पाड्यात न येणारे विषम बेच्या पाड्यात येतात. नैसर्गिक संख्या 1 पासून 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. पूर्ण म्हणजे शून्यापासून सुरुवात होतात. 0, 1, 2, 3, 4. बघ, पूर्ण संख्या शून्यापासून सुरू होतात. नैसर्गिक संख्या 1 पासून सुरू होतात. विषम बेच्या पाड्यात येत नाहीत आणि ह्या बेच्या पाड्यात येतात. मूळ संख्या म्हणजेच कोणत्याच पाड्यात येत नाहीत. मूळ संख्या पाठ करा. 1 ते 100 मध्ये 25 पाठच करावं लागतात. मूळ संख्या म्हणजे अशा संख्या ज्या कोणत्याच पाड्यात येत नाहीत, फक्त त्याच्याच पाड्यात येतात. मूळ संख्या म्हणजे मूळ संख्याचं दुसरं नाव अभाज्य संख्या, इंग्लिशमध्ये प्राईम नंबर. 2, 3, 5, 7, 11, 13 आहे ना, अशा मूळ संख्या आहेत. संयुक्त म्हणजे पाड्यात येणाऱ्या. संयुक्त म्हणजे तिथे पाड्यात येणाऱ्या. जसं की पहिली संयुक्त संख्या 4 आहे पाड्यात येणारी, मग 5 नाही 6 आहे, मग 7 नाही 8 आहे, मग 9 पाड्यात येते, मग 10 येते, 11 नाही 12 येते, मग 13 नाही 14, 14 नाही 15, असे वाढत जातात. वर्गसंख्या माहिती आहे तुला भया? 1 चा वर्ग 1, 2 चा वर्ग 4, 3 चा वर्ग 9, 4 चा वर्ग 16, 5 चा वर्ग 5 5 25, 6 चा वर्ग 6 6 36. वर्गसंख्येचं दुसरं नाव चौरस संख्या. घनसंख्या 1 चा घन 1, 2 चा घन 8. घनसंख्या पाठ करावं लागतात. 3 चा घन 27, 4 चा घन 64. वागव होय आपलं सगळ्या तासिकेमध्ये तुला पाठ करून दिलं जाणार. त्याच्यानंतर परिमेय संख्या 1 ही परिमेय संख्या आहे, 16 ही परिमेय आहे. ठीक आहे, वर्गमुळात 100. वर्गमुळात 100 म्हणजेच 100चं वर्गमूळ किती? 10. 100चं वर्गमूळ 10. हे डिटेलमध्ये भाग बघावं लागणार. परिमेय अपरिमेय. रोमन संख्या माहिती आहे तुला? 1 ला I, 2 ला डबल I, 3 ला ट्रिपल I, 4 ला IV आहे ना. अपरिमेय म्हणजे वर्गमुळात 5. वर्गमुळात 5 ह्याचं कशाचा वर्ग 5 आहे का रे? नाही, मग ही अपरिमेय येते. ह्याचा डिटेल भाग आहे ना, ला भरपूर टाईम लागते, इतकं परीक्षेत येणार बघा. त्याच्यानंतर बघ, जवळच्या दशकापर्यंत उपयोजनात्मक प्रश्नसुद्धा येणार. जसं की 46 ही संख्या जवळच्या दशकात कशी आहे? 50च्या जवळ आहे. 40ला जवळ आहे का 50ला जवळ आहे? 50ला जवळ आहे. 77 ही संख्या जवळच्या दशकात कोणती? 77. 70ला जवळ आहे का 80ला जवळ आहे? 77, 77. 80ला जवळ आहे, 80ला. 75च्या वर गेले की 80ला जवळ आहे ना. 92, 92 ही जवळच्या दशकात. 90ला जवळ आहे का 100ला जवळ आहे? 92, 90ला जवळ आहे. ठीक आहे बाळा, तर असे प्रश्न येणार ह्या चॅप्टरवर. एवढं जर केलंस तू, उपयोजनात्मक प्रश्न म्हणजे शाब्दिक प्रश्न येणार आहे ना. तर याची डिटेल चर्चा आपण रात्री 7:45ला बॅच आहे बाळा आहे ना. हे जर गणित एवढं करतो आहे ना, तुला मार्क ह्या चॅप्टरचे मिळणारच आहे ना. आपली पहिल्यापासून बॅच सुरू झालेली आहे. ठीक आहे, त्याच्यामुळं आहे ना, या नंबरवर कॉन्टॅक्ट कर, बॅचला जॉईन होय. रात्री 7:45ला भेटूयात. सगळ्यांना बाय बाय.